नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची तोडफोड झाली आहे। नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये ही घटना घडली आहे। जमावानं वाहनाची तोडफोड केल्याची माहिती आहे। तोडफोड करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत असा आरोप भाजपने केलाय। बूथ क्रमांक 268 मधून ईव्हीएम घेऊन जाताना वाहनावर हल्ला करण्यात आला। घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत आणि जमावाला पांगवण्यात यश आलंय। अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या वाहनाची तोडफोड झाल्याचं समजतंय, काय नेमका हा प्रयत्न होता आणि काय माहिती समोर येते याची? अमोल, आज मतदान जसं समाप्त झालं त्यानंतर जे निवडणूक प्रशासन होतं ते ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एक व्हेकल आहे, टवेरा व्हेकल आहे। हे किल्ला रोड म्हणजे महाल क्षेत्रामधील मध्य नागपूर विधानसभा क्षेत्रातील किल्ला परिसरातील बूथ क्रमांक 268 मधून संध्याकाळी 7 ते 7:30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। आणि त्या दरम्यान ही वाहन जे जात होतं या वाहनावर दगडफेक झालेली आहे आणि या वाहनातील जे कर्मचारी होते हे ईव्हीएम घेऊन जाणारी वाहन होतं, यावर हल्ला झाल्याची माहिती मिळते आणि त्या नुसार मग या वाहनावर हल्ला झाला, दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये या कारचं नुकसान झालेलं आहे, काचा फुटलेल्या आहेत आणि जे मग परिसरातील जे नागरिक होते त्यांनी मग एकत्र येऊन आणि या वाहनामधील जे अधिकारी आणि कर्मचारी होते निवडणूक विभागाचे त्यांना बाहेर काढलं। यात आता आरोप आणि प्रत्यारोपाचे फैरी झाडण्यात आलेले आहेत, कारण मध्य नागपूर येथून भाजप उमेदवार प्रवीण दटके हे उभे आहेत, तर काँग्रेसचे बंटी शेळके उभे आहेत। भाजपचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आरोप केलेला आहे की काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बंटी शेळके यांच्या समर्थकांनी हे वाहन फोडलेलं आहे, तर काँग्रेसकडनं यांच्यावर उलट आरोप करण्यात येतात की हे भाजपतर्फेच करण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकच मोठा गोंधळ उडालेला होता, मोठ्या प्रमाणात नागरिक गोळा झालेले होते। त्यानंतर हे वाहन जे आहे ते कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलेलं आहे आणि या कोतवाली पोलीस स्टेशन आल्यानंतरही मोठ्या प्रमाणात इथे नागरिक जे आहेत ते गोळा झालेले होते, मात्र पोलिसांनी त्यांना पांगवलेलं आहे। आणि नेमकं हे प्रकरण काय आहे आता त्याचा तपास आता पोलीस करत आहेत। नेमकं घडलं काय हे अजूनही कोणाच्या लक्षात आलेलं नाही। नेमकं काय घडलं याची माहिती लवकरच समोर येईल, त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ। तूर्त धन्यवाद जितेंद्र या माहितीबद्दल।